निसर्गाने आपल्याला अनेक वरदाने दिले ती जे आपल्या घराच्या आजूबाजूला असूनही आपल्याला माहीत नसतात ते. आज मी तुम्हाला सांगणार आहे अमृत वृक्षाबद्दल माहिती. ते वृक्ष म्हणजे हा अर्जुन सादडा. याला आयुर्वेदामध्ये हृदयरक्षक असेही म्हटले जाते. जर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाचे हृदय निरोगी आणि जखमा लवकर बऱ्या करायच्या असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर हा आहे अर्जुन सादडा. अर्जुन वृक्ष असंही म्हटलं जातं. त्याला पांढरा सादडा पण म्हटलं जातं, पांढरा आयन पण म्हणतात आणि शास्त्रीय नाव टर्मरिक अर्जुन असंही म्हटलं जातं. तर याची साल पांढऱ्या आणि करड्या रंगाची आणि याची पानं पेरूच्या पानासारखी दिसतात. अर्जुन सादड्याची फळं 5 पंखासारखी आहेत. या फळामुळं अर्जुन सादडा ओळखायला सोपं जातं. तुम्हाला एक गंमत दाखवते. ही बघा ना, ही साल कोणी काढली असेल बरं आणि का काढली असेल? तर इथलेच ना लोकांनी काढून नेलेले, कारण ही ना खूप औषधी. ज्यांना कोणी घरामध्ये कोणाला काही त्रास होत असेल, सूज आली असेल किंवा काही जखमा झाल्या असेल ना, त्यांनी ही आत्ताच नेलेली ही साल काढून आणि ना काही वर्षांपूर्वी ही साल काढून नेलेली आणि ही साल काढून नेली आहे. तरी पण इकडे बघा ही वर परत नवीन साल आलेली. चला सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. अर्जुन सादड्याची साल ही आयुर्वेदामध्ये खूप गुणकारी अशी मानली जाते. हृदयाचे विकार, कोलेस्ट्रॉल, जखमा यासारख्या आजारांवर या सालीचा वापर केला जातो. ही साल रक्तभिसरण सुधारते आणि हृदयाचे स्नायू मजबूत करते. तुम्हाला माहिती आहे का, जुन्या काळामध्ये हाडं मोडले, फ्रॅक्चर झाले, अर्जुन सादड्याची साल आहे ना त्याची पावडर करून दुधामध्ये दिली जायची, कारण याच्यामध्ये नैसर्गिकरित्या ना कॅल्शियम भरपूर आहे. त्यामुळे ना हाडे जुळतात. ते मधुमेह आणि रक्त शुद्ध करण्यासाठी ना याचा वापर केला जातो. ही साल रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचं काम करते. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी क्षारपड आहे, सादड्याच्या झाडाची लागवड करू शकतात आणि जमिनीमधले क्षार कमी करू शकतात. तसंच हे झाड ना काजव्यांचं माहेरघर आहे. या झाडांवर ना खूप सारे काजवे येतात. ते जणू काय आपल्याला असं वाटतंय का आकाशातले तारेच जमिनीवर आले ते. तर हा आहे आपला आरोग्याचा रक्षक म्हणजेच अर्जुन सादडा. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला माहिती आवडली असेल ना तर आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो करून घ्या. पुन्हा भेटूया असेच एका इन्फॉर्मेटिव्ह आणि रानभाजी असत. तोपर्यंत काळजी घ्या आणि निसर्गाच्या जवळ राहा. धन्यवाद.